Good morning. Now, today we shall studying more about properties of stationary wave. In case the stationary wave are produces, we know about two identical progressive waves. That means same amplitude, same time period, same frequency, same path, but most condition is opposite direction. As like for example, this result support one is come crest and then reflect as like made this stationary wave. Then next point is the same transverse progressive waves superpose their resultant waves is the stationary transverse stationary wave here given as like. And next point here, when transverse stationary waves produces on a string, some point of vibration is minimum, that is 0, and that is called a node, and some point maximum vibration is called as like here antinode. Here given that node and antinode are produced alternately on the string. As similarly, we discussing about the next in case longitudinal stationary waves. How can longitudinal stationary waves produces? We previous discuss in case take as like tube open one end and the vibration of air column produces as like this is the longitudinal stationary wave. Here see, in this case also given two same longitudinal progressive waves in opposite direction travels and they superpose their resultant waves is called a longitudinal stationary waves, and this longitudinal stationary waves produces in the air column of tube. आत्ता आपण पाहिलं एअर कॉलम ऑफ ट्यूबमध्ये अशा अशा टाईपची ते तयार झालेली वेव्ह. नेक्स्ट इन दिस केस ऑल्सो सम पॉईंट नो व्हायब्रेशन, त्यामध्ये देखील आपण पाहिलं आहे त्याच्यामध्येही काही व्हायब्रेशन नसलेले पॉईंट असतात, त्याला आपण काय म्हणायचं आहे, नोड म्हणायचं आहे. आणि सम पॉईंट have maximum vibration is called antinode, and these are produced in alternately. नोड आणि अँटीनोड हे अल्टरनेटली प्रोड्युसेस होतात. आणि त्यानंतर चौथा पॉईंट आहे द पॉईंट बिटवीन द नोड अँड अँटीनोड व्हायब्रेशन विथ द व्हॅल्यू ऑफ अम्प्लिट्यूड बिटवीन 0 टू कॅपिटल ई. ज्यावेळेस नोड असतो तिथे 0 व्हायब्रेशन असतो, आणि जसं जसं नोडकडे जाईल अँटीनोडकडे जाईल त्यावेळेस त्याचं व्हायब्रेशन वाढत जातं आणि कॅपिटल ए इतकं व्हायब्रेशन होतं. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे इन केस डिस्टन्सच्या बाबतीत आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. तुम्ही पहा मागच्या डायग्राममध्ये नोड यामधलं डिस्टन्स हे λ/2 आहे. ॲज सिमिलर अँटीनोड मधलंही λ/2 आहे, कॉन्स्टंट आहे. आणि त्यानंतर मग सहावा पॉईंट आहे
नोड अँड अँटीनोड आर प्रोड्युसेस अल्टरनेटली. आणि त्याच पद्धतीनं सातवा पण एक पॉईंट दिलेला आहे. द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट, म्हणजे एकानंतर एक, नोडच्या नंतर अँटीनोड किंवा अँटीनोडच्या नंतर नोड, हे जी डिस्टन्स असेल इज इक्वल टू λ/4 असेल. अशा टाईपचं आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स, हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. या दोघांनाही लागू होतील ते ॲज लाईक. देन द एक्झाम्पल ऑफ दिस लॉन्जिट्युडिनल ऑर साऊंड स्टेशनरी वेव्स मोस्टली गिवन ॲज व्हायोलिन, तनपुरा, सितार, गिटार, वीणा, बासरी. These are the musical instrument having air vibration, आणि याच्यासाठी एअर व्हायब्रेशन लागतो. हे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह फॉर्म होत असतात. त्यानंतर यांचं कंपॅरिझन बघूया. पुढचा पॉईंट आर्टिकल 6.5.4 पेज नंबर 140. कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह. आपल्याला माहीत आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण स्ट्रिंगवर तयार करत असतो, ती सिंगल असते. आणि स्टेशनरी वेव्ह हे दोन असतात, एक इन्सिडंट अँड एक रिफ्लेक्टेड, आणि त्यांचा सुपरपोज होतो, त्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो. मग आता प्रत्येकाचा एक एक पॉईंट बघूया. आता पहिलं इथे जे दिलेलं आहे काळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं जे काय असेल ते काळ्या अक्षरामधले हे सर्वच पॉईंट काय असतील, हे कुणाचे असतील, प्रोग्रेसिव्ह वेव्हचे पॉईंट असतील. आणि जे निळ्या अक्षरामध्ये दिलेले आहेत ते काय असतील, स्टेशनरी वेव्हचे असतील. ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. आता पहिला पॉईंट आहे दोघांचाही. प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशी असते. पहिला पॉईंट, इन केस in progressive wave the disturbance travels from one place to another place with definite velocity. आपण पाहतो पाण्यामध्ये ज्यावेळेस दगड टाकतो त्यावेळेस वेव्ह क्रिएट होतात आणि ते ट्रॅव्हल्स होतात इन ऑल पॉसिबल सरफेस डायरेक्शन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, आणि त्यांना डेफिनेट एक व्हेलॉसिटी असते. त्याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि दुसरा पॉईंट त्याच्या अपोजिट काय असेल इथे आता, स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह कशी असतील. स्टेशनरी वेव्ह डिस्टर्बन्स रिमेन्स इन दॅट प्लेस. त्यांचं डिस्टर्बन्स हा रिमेन्स कॉन्स्टंट असतो दॅट प्लेसला. कसं असतो, वेअर इट प्रोड्युसेस व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इज 0. त्यांची हालचाल दिसत नाही आहे, ते कॉन्स्टंट दिसतात, म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी 0 असते. अशा टाईपचं ते कॉन्स्टंट असतात स्टेशनरी वेव्ह. त्यानंतरचा पॉईंट आहे, पहिला पॉईंट म्हणजे दुसऱ्या पॉईंटमधला पहिल्याचा प्रोग्रेसिव्ह वेव्हचा. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह अम्प्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल आर सेम. म्हणजे प्रत्येक पार्टिकलला, त्या मीडियममधल्या प्रत्येक पार्टिकलला तो वेगळा सेट येतो. 0 होतो, कधी कधी अम्प्लिट्यूड वाढता होतो, कधी मॅक्झिमम होतो, आणि परत डिक्रीज होतो, आणि परत 0 होतो, दुसऱ्या साईडला जातो. अशा टाईपचं प्रत्येक पार्टिकलला सर्व प्रकारच्या हालचाली मिळतात. मात्र स्टेशनरी वेव्हमध्ये प्रत्येक पार्टिकलला कॉन्स्टंट व्हायब्रेशन मिळतो, म्हणजे त्यांचा अम्प्लिट्यूड हा डिफरंट असतो. जिथे व्हायब्रेशन होत नाही तिथे अम्प्लिट्यूड 0च असतो कॉन्स्टंटली, आणि जिथे मॅक्झिमम व्हायब्रेशन असतो तिथे मॅक्झिमम अम्प्लिट्यूड असतो, आणि इतर ठिकाणी कमी किंवा जास्त ते ठरलेले त्या पार्टिकलला तेथेच अम्प्लिट्यूड असतो. म्हणजे अम्प्लिट्यूड ऑफ ईच पार्टिक्युलर कॉन्स्टंट, तो 0 असेल, मॅक्झिमम असेल, कसंही असू द्या, तो कॉन्स्टंट असतो. मात्र प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये हा वेगवेगळं सेट ऑफ व्हायब्रेशन मिळत असतं प्रत्येक पार्टिकलला. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे
In case first for progressive wave only one wave, so there is no crossing. तो वन वे असतो, त्या मीडियमवर एकच वेव्ह क्रिएट होतो, म्हणून तिथे काही क्रॉसिंग होत नाही आहे. मात्र स्टेशनरी वेव्ह हा कसा असतो, एक इन्सिडंट वेव्ह आणि एक दुसरी रिफ्लेक्टेड वेव्ह असते, त्या दोघांची क्रॉसिंग झालेली असते. म्हणून इथे काय म्हणलं, इन स्टेशनरी वेव्ह ऑल द पार्टिकल क्रॉस देअर मेन पोझिशन. हे मेन पोझिशनला ते क्रॉसिंग होत असते. चौथा पॉईंट काय, इन केस प्रोग्रेसिव्ह वेव्ह, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल द पार्टिकल आर मुव्हिंग. प्रोग्रेसिव्ह वेव्हमधले प्रत्येक पार्टिकल मुव्हिंगमधले असतात, त्यांना वेगवेगळी मोशन मिळते, वेगवेगळी पोझिशन मिळते. मात्र स्टेशनरी वेव्हमध्ये ते कसे असतात, काही ठराविक पॉईंटला नोड हे नोडच असतात, काही ठराविक ठिकाणी अँटीनोड हे अँटीनोडच असतात, आणि काही ठराविक नोड आणि अँटीनोडच्या मधले व्हायब्रेशन असतात, त्यांचे त्या पार्टिकलचे कॉन्स्टंट व्हायब्रेशन असतात. त्यानंतरचा पाचवा पॉईंट काय आहे, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एनर्जी कॅन बी ट्रान्सफर वन प्लेस टू अनदर. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये वेव्हमार्फत एनर्जी ट्रान्सफर होते, मात्र स्टेशनरी वेव्हमध्ये देर इज नो एनर्जी ट्रान्सफर. देन नेक्स्ट आर्टिकल कंटिन्यू वी टेकिंग हिअर फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे काय, फ्री म्हणजे फ्रीच, फोर्स्ड म्हणजे फोर्स केलेला, मनात नसतानाही काम करून घेणे, तो फोर्स्ड. फ्री म्हणजे नॅचरली तो स्वतःच्या मनाने करणारा. मग आता बेस्ट एक्झाम्पल ऑफ फ्री व्हायब्रेशन कोणता आहे, सिम्पल पेंडुलम किंवा कुठलंही हालचाल स्वतःहून केलेली. आता सिम्पल पेंडुलमचं कसं असतं, एक वेळेस तुम्ही तो सिम्पल पेंडुलमचा बॉब एका साईडला घेता आणि सोडून देता, आणि त्याचे जे परफॉर्मन्स टू अँड फ्रो होतात ते कंटिन्युअस स्वतःचे असतात. त्याचा अम्प्लिट्यूड कमी होत जातो, म्हणजे त्याचा येणे जाण्याचा डिस्टन्स कमी होत जातो, पण बराच वेळ त्याचे व्हायब्रेशन चालू असतात. तशा व्हायब्रेशनला फ्री व्हायब्रेशन असं म्हणतात. आणि ती जी फ्रिक्वेन्सी असेल ती त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, येणे जाणे वारंवारता जी असते त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, त्याला त्याचा त्रास होत नाही आहे. त्यामध्ये एक्झाम्पल असं देता येईल आपल्याला, इथे दिलेलं आहे, व्हेन अ स्ट्रिंग ऑफ गिटार और विना इज प्लक्ड ॲट सम पॉईंट अँड इट परफॉर्म्स फ्री व्हायब्रेशन विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. सीता गिटार यांची स्ट्रिंग ओढून सोडा, त्याची व्हायब्रेट बराच वेळ चालते, हे देखील त्याचं एक उदाहरण आहे. म्हणून असं म्हणलेलं आहे इथे, फ्री व्हायब्रेशन ऑफ सिस्टीम मीन्स दॅट इज द सिस्टीम व्हायब्रेट ॲट इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय, तर फ्री व्हायब्रेशन म्हणजे त्याचं नॅचरल फ्रिक्वेन्सी, त्याचं स्वतःचं परफॉर्मन्स, त्याला म्हणायचं फ्री नॅचरल किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फ्री व्हायब्रेशन म्हणायचं. तर इन केस another points, in this case vibration किंवा व्हायब्रेटिंग बॉडी कंटिन्युअस लूज एनर्जी. बघा मेन पॉईंट आहे, जेव्हा एखाद्या सिम्पल पेंडुलमला आपण एका बाजूला घेऊन सोडतो किंवा झोपाळ्याला किंवा पाण्याला एका बाजूला घेऊन सोडून देतो, त्यावेळेस तो बराच वेळ मागं पुढं होत जातो, टू अँड फ्रो होत जातो. व्हायब्रेशन कंटिन्युअस असतात त्याचे, पण कंटिन्युअसली लूज एनर्जी, त्याची एनर्जी लूज होत जाते, त्याचा अम्प्लिट्यूड कमी होत जातो. फाय तर कशामुळं होतो, द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ सराउंडिंग. हे म्हणजे त्याला विरोध करणारा जो काही असतो रेजिस्टन्स, एअर असेल किंवा अन्य कोणी असेल, तो हा काय करतो, त्याला अपोज करत असतो आणि
त्याची गती कमी होत जाते. नेक्स्ट पॉईंट, देअर फॉर द अम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणून त्याचं काय होईल, त्याचं अम्प्लिट्यूड हे नेहमी सतत डिक्रीज होत जातं. द व्हायब्रेशन ऑफ द बॉडी इव्हेंच्युअली स्टॉप. आणि काही वेळानंतर ती आपोआप स्टॉप होते आणि ते कम टू रेस्टमध्ये येते. म्हणजे ही नॅचरल फ्रिक्वेन्सी हे स्वतःहून परफॉर्म करते बराच वेळ आणि ते स्टॉप होते. आता आपल्याला फोर्स्ड व्हायब्रेशन बघायचं आहे. आता फोर्स्ड व्हायब्रेशन कसं असतो, नॅचरल फ्रिक्वेन्सीसारखाच आहे पण त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. फॉर एक्झाम्पल, झोपाळा घ्या किंवा पाळणा घ्या. त्यामध्ये आपण काय करतो, एका बाजूला ओढून घेतो आणि सोडून देतो. मग तो पाळण्यातला बाळ परत रडत असेल तर परत काय करतो, त्याला पुश देत असतो. म्हणजे कंटिन्युअस त्याचं अम्प्लिट्यूड हे कॉन्स्टंट राहतं, नो डिक्रीजिंग. म्हणजे त्याची एनर्जी लूज होत नाही, त्या पाळण्याची एनर्जी लूज होत नाही, त्याला एनर्जी सप्लाय होते अदर बॉडीज, एक्स्टर्नली अदर बॉडीज. म्हणजेच आपण त्याला कंटिन्युअस त्याला पुश करत असतो, त्यामुळं तो त्या ठराविक अंतरापर्यंत जातो येतो. त्याला जर आपण पुश नाही केलं तर तो दुसऱ्यांदा कमी कमी त्याचं व्हायब्रेशन होत जाईल. मात्र आपण इथे कंटिन्युअस त्याला पुश करत जातो, म्हणजे तो कॉन्स्टंट अम्प्लिट्यूडला जातो आणि येतो. म्हणजे हे कशामुळं, तर फोर्स्ड व्हायब्रेशन. म्हणजे ते पाळण्याचं नॅचरल व्हायब्रेशन नाही आहे, त्याला आपण एक्स्टर्नली फोर्स करतो आहे. त्या फोर्समुळं तो कॉन्स्टंट जातो आहे, कॉन्स्टंट अम्प्लिट्यूडला जातो आहे. म्हणून इथे आणखीन एक्झाम्पल दिले, व्हायब्रेशन ऑफ ट्युनिंग फॉर्क प्रोड्युसेस फोर्स्ड व्हायब्रेशन ऑन एअर कॉलम इन अ पाईप. आत्ताच आपण रेझोनन्स ट्यूबचं बघितलेलं आहे पाठीमागं. रेझोनन्स ट्यूबमध्ये जे वेव्ह क्रिएट झाले, साऊंड वेव्ज, ते ट्युनिंग फॉर्कच्या व्हायब्रेटिंगमुळं झाले. मग ट्युनिंग फॉर्कची व्हायब्रेटिंग फ्रिक्वेन्सी जितकी असेल तेवढीच ते एअर कॉलममध्ये प्रोड्यूस झालेली आहे. म्हणजेच फोर्स्ड व्हायब्रेशन ची जेवढी फ्रिक्वेन्सी असेल तेवढीच त्या बॉडीची व्हायब्रेशन होते, सारखी असते. दुसरं एक्झाम्पल आहे द व्हायब्रेशन ऑफ द पेंडुलम इन द क्लॉक. घड्याळीमध्ये जो क्लॉक असतो, पेंडुलम असतो, फिरणारा टू अँड प्रो, ते देखील याच धर्तीवरचं आहे. त्यानंतरचं द व्हायब्रेशन इन ड्रिल मशीन, किंवा ड्रिल मशीनचं व्हायब्रेशन ज्यावेळेस एखादा ड्रिल करत असतो त्यावेळेस ते मशीन व्हायब्रेट होते कॉन्स्टंटली. कशामुळे होते, म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्टर्नली पिरियडिक फोर्स्ड व्हायब्रेशन असतो आणि तेच व्हायब्रेशन आपल्याही बॉडीला होते आणि आपलाही हात त्याला घट्ट पकडल्यालाही व्हायब्रेट होत असतो. ह्याला म्हणायचं फोर्स्ड व्हायब्रेशन. आणखीन एक बेस्ट एक्झाम्पल देता येईल मला. वर्गात ज्यावेळेस आपले शिक्षक असतील त्यावेळेस मुलं शांत असतात. म्हणजेच शांत असणे हे कशामुळं, फोर्स्ड व्हायब्रेशन ऑफ द टीचर. आणि ज्यावेळेस टीचर बाहेर जातील त्यावेळेस फ्री व्हायब्रेशन ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे हे फरक कसा आहे, फ्री व्हायब्रेशन स्टुडंटवर कंट्रोल कोणाचा आहे, टीचरचा आहे. म्हणजेच त्या मुलावर फोर्स्ड व्हायब्रेशन झालेलं आहे. ठीक आहे, पुढचे पॉईंट बघूया. इन केस द फोर्स्ड व्हायब्रेशन आर एक्स्टर्नली पिरियडिक फोर्स. फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय असतं, एक्स्टर्नली पिरियडिक फोर्स असतो. इज अप्लाय ऑन द बॉडी हुज नॅचरल पिरियड इज डिफरंट फ्रॉम द पिरियडिक फोर्स. बघा, ज्यावेळेस शिक्षक वर्गात येतो आहे त्यावेळेस मुलांची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही निघून जाते आणि कशी बनते, ॲज इक्वल टू टीचर. टीचरची जी फ्रिक्वेन्सी असेल, टीचरांना जे सांगायचं असेल ते ऐकायची क्षमता तयार होते. नेक्स्ट, त्याच पद्धतीने इथे देखील नेक्स्ट पॉईंट, इन केस द बॉडी इज मेड टू व्हायब्रेट विथ फ्रिक्वेन्सी.
दॅट ऑफ द एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. म्हणजे हे एक्झाम्पल कसं देता येईल, मुलं नॅचरल फ्रिक्वेन्सीचे हे इक्वल फ्रिक्वेन्सी होतात कुणाच्या, शिक्षकांच्या, म्हणजे एक्सटर्नल अप्लाइड फोर्सच्या, आणि ते इक्वल होतात. आणि त्यानंतर मग त्यांची अम्प्लिट्यूड कशी राहील, द अम्प्लिट्यूड ऑफ फोर्स और व्हायब्रेशन डिपेंडिंग अपॉन द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. मग आता मुलांना शिकायचं न शिकायचं हे चालत नाही. शिक्षकांना काय शिकवायचं आहे ते शिकावं लागतं. म्हणजे शिक्षकांची जी काही ॲम्प्लिट्यूड असेल त्याच ॲम्प्लिट्यूडसारखं विद्यार्थ्यांनाही ठेवावं लागतं. म्हणजेच इन केस एक्सटर्नल पिरियडिक फोर्सप्रमाणे शिक्षकाप्रमाणे राहावं लागतं. अँड द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडी, म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी हे तिथे चालत नाही आहे, इक्वल झालं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, इफ धिस डिफरन्स इज स्मॉल द अम्प्लिट्यूड ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन इज लार्ज. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा आहे, इन केस रेझोनन्स कसा होतो. ज्यावेळेस शिक्षक तुम्हाला एखादी फोर्स्ड व्हायब्रेशन करतात मनात नसतानाही, तरी पण ते तुम्ही करताय, किंवा शिक्षक वर्गाच्या बाहेर गेल्यानंतरही तुम्ही तसंच परफॉर्मन्स ठेवताय जसं शिक्षक वर्गात आहेत असं, तर त्याला म्हणायचं रेझोनन्स. म्हणून इफ द फ्रिक्वेन्सी एक्सटर्नल एक्झॅक्टली मॅच इट इज टर्म ॲज रेझोनन्स. म्हणजे दोघांची जर फ्रिक्वेन्सी एक्झॅक्ट मॅच जर झाली तर त्याला म्हणायचं रेझोनन्स. आणि त्या ठिकाणचा अम्प्लिट्यूड हा कसा असतो, मॅक्झिमम असतो. अशा टाईपचं हेही 2-2 मार्कला विचारू शकतं, किंवा दोन्ही मिळून 2 मार्कला विचारू शकतं. तर इथे आपण थांबूया. पुढचा नेक्स्ट पार्ट नवीन पिरियडला.